पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं अवघ्या 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे। आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी सर्वत्र होत आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं मंगळवारी पूनम गेट परिसरात आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेषतः महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोडे, शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे तसंच भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत पीडित बालिकेला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा अर्थात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। नाहीतर लोक आपल्याला माफ करणार नाही ही परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे। मी एवढं वाईट वाटायला लागले की हा लढा नुसतं मेणबत्त्या पेटवून आपण आंदोलन करून होणार नाही। जोपर्यंत तो नराधम श्वास घेणार आहे तोपर्यंत आपण न्याय मिळवून दिला असं होणारच नाही। कारण एक दिवस फक्त इथे अर्धा तास झालं उन्हात बसलोय तर काय व्हायला लागलंय, तिच्या आई बापाच्या पोटात काळजात काय त्रास होत असेल, कशा पद्धतीचं दुःख ती सहन करत असतील। कारण त्या लोकांना पण काय आता समजावून सांगणार आहे। त्याच्यामुळं आपण हे आंदोलन झालं म्हणजे काम संपलं नाही, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी जोपर्यंत त्याला पूर्ण संपवत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही। रोज वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही करत राहू पण त्याला संपवल्याशिवाय थांबायचं नाही। पण हे आंदोलन करत असताना हे आंदोलन आजपुरतं मर्यादित न राहता जोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला सातत्याने हे आंदोलन करत राहावं लागणार आहे, जेणेकरून कोर्टावर सुद्धा याचा दबाव येणं गरजेचं आहे। आता बापूंनी सांगितलं की कुठल्याही पद्धतीने यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अशा बाबतीतले जे कोण गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही रोज गोळ्या घाला, जनता तुम्हाला कधी विचारणार नाही। कारण ज्या पद्धतीने हे धाडस वाढत चाललंय, जे अराजकता मागत चालली ही कुठे तर संपवायची असेल तर याला दहशत बसणं गरजेचं आहे। आज सगळ्यांच्या भावना आहेत की याला भर रस्त्यात भर चौकात फाशी द्या। तर माझी अशी विनंती आहे की कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाच्या तारखा होतील, कोर्टाचं वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय होत जातील, पण या अशा नराधमांना तुम्ही गोळ्या घातल्या तरी तुम्हाला कोण विचारणार नाही आणि सगळी जनता तुमच्या बरोबर राहील। तर माझी अशी विनंती आहे की या नराधमाला शिक्षा व्हावी आणि शिक्षा होत असताना जोपर्यंत शिक्षा होणार नाही, ही आपल्या घरची पोरगी आहे, आपल्या घरातली पोरगी आहे, हिला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर सगळ्यांनी कायम राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। महिला पास आहेत, आम्ही जिजाऊच्या लेखी आहोत, एक तलवार द्या छाटून टाकायची ताकद आम्ही ठेवतो। कारण की ही वाट बघण्याची मनस्थिती आता कुणाची नाहीये। खरंच न्याय लवकर मिळायला पाहिजे। शासनावरती राज्य शासनावर विश्वास आहे आणि नक्कीच कायद्याच्या चौकटीत लवकरात लवकर न्याय द्या। तोपर्यंत ज्योतिताई आणि रोहिणीताई आपण पाठपुरावा करायचा आहे आणि न्याय द्यायचा आहे। आणि सोलापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांना कालच आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत की आता वेळ आली आहे, प्रत्येक चौकात पोलीस उभं करा। ही फक्त लहान मुली किंवा आपल्या ह्या बायकांची अवस्था नाहीये। काल एका घरात एक आपल्या समोर आलेली घटना, अशा अनेक घटना यापूर्वी पण घडलेल्या आहेत। या सर्व घटनांचा मागोवा घेतला तर समाजामध्ये अशा प्रवृत्तींना खेचून काढण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत अशा प्रकारचं एक वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये सर्व महिलांना असुरक्षितता वाटते। आपलं मूल, आपली मुलगी, आपली बायको, आपली बहीण, आपली आई या ठिकाणी वय न बघता छोट्या बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत अशा घटना घडत
उद्या तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. भर रस्त्यात आणून मारलं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे. पण ज्या पद्धतीनं गुन्हा नोंद झालाय त्याला सक्ती कायदा लावला पाहिजे. सक्ती कायदा त्या अन्वये जर गुन्हा नोंद झाला तर 15 दिवसाच्या आत निकाल लागेल. समजून घ्या मी काय म्हणतो ते. कायद्यामध्ये देखील कलम लावत असताना कोणचा कलम लावणं फार महत्वाचं आहे. नाहीतर मोकाट असं जनावर बाहेर येणार आणि किती मुलींचा या ठिकाणी बळी जाणार. आज आपल्या मुली कुठेही सेफ नाहीत. घरातून पडले आई वडील काळजी करतात. अनेक आपण वृत्तपत्र बघतो की मुलीच्या तोंडावर ऍसिड मारलं जातंय. कॉलेज समोर मुलीवर कोयत्याने वार केला जातोय. ही जर सगळं थांबत असेल तर कायदा कडक झाला पाहिजे. पुन्हा असा कायदा करत असताना 100 वेळा विचार केला पाहिजे. कायदा म्हणून बदलण्याची गरज आहे. लोक का घाबरले नाहीत. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. तळपत्या उन्हात पार पडलेल्या या आंदोलनात सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या घटनेविषयीचा संताप स्पष्टपणे दिसून येत होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.